Oh
करते त्यांच्या कृपादाने कथेचा दिवस विश्राम बाबाजी सद्गुरुदास जयंती केली स्मरण होय सकल विद्यार्थी अभिकरण ते जीवनदो चरण श्री गुरूंचे नमस्कार तुझे संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोगसुखाचे सोहळे शिवेकरता निवडलेला संत सम्राट महाराष्ट्र भूषण जेवढी वाची जगद्गुरु श्री तुकाराम महाराज त्यांचा चार करण्याचा संगतीचा परिणाम सांगणार आहे. प्रातस्मरणीय ब्रह्मभूत आमचे गुरुवडे गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर सांगायचे माणसाला आयुष्यात काही मिळालं नाही तरी चालेल पण संगती मिळाली पाहिजे. त्या संगतीचा परिणाम आज आपण हा सोहळा पाहतो. का बरं प्रातस्मरणीय ब्रह्मभूत आमचे मदन महाराजांची संगती झाली आणि आपण या सोहळ्यामध्ये उतरलो. चांगल्याची संगत वाईटाच्या संगतीने चांगले बिघडतात. खडे सुद्धा खोटे होतात. खडे सुद्धा खोटे होतात. कशाचा परिणाम संगतीचा. कुसळ देणारीला साधुताईचा पण ढेकणाचा त्याला स्पर्श झाला की त्याची माती होत असते. कस्तुरीचे पोते हिंगाने नाशिले मोर उतरले संख्ये गुणे. पोतभर कस्तुरी आणि 2 बोटाने हिंगा त्याची मोठा रचनेच्या टाकायची. ते कस्तुरीची माती होत असते. संगतीचा परिणाम. संघात समजा येते कामात कामात क्रोध हो विकार येते. जीव हा देवाच्या संगतीत राहणार नव्हे. जीवन देव जीवावधी देव पोटा वाढविली संदेह. पण त्या जीवानं देवाची संगत सोडली आणि या नाश्त्या चालेतील हात देहाच्या नादी लागले. त्याचा परिणाम असा झाला मला लक्ष तेवढ्यांची एवढी खेळायची पाहिजे. येण्यामध्ये भोग विल्या
स्वतः जाणीवच होईल. लक्ष ठेवण्याची योनी आहे आणि एका एका योनीमध्ये कोटी वेळेला फिरावं लागतं. संगतीचा परिणाम कोणताला केव्हा आली मनुष्य देहाची संधी दिली आपल्याला. संधी बरं का पाहिजे. संधीचा वापर योग्य करा. संधीचं सोनं करून द्या, माती करू नका. परत देवाची जीवाची गाठ पडली आणि दोघांची गाठ झाल्यानंतर काढलेले जे उद्गार आहेत त्या भगाच्या झाली आमची निश्चिंती. देवा तुझी संगती झाल्यामुळे आज आम्ही निश्चिंत झालो आणि चांगल्याच्या संगतीने मनुष्य निश्चिंत होतात. वाईटाच्या संगतीनं बराया जातो. का हो शामुकाम पावसाळ्यात कशी काय पाहायची त्यांना मदत मारत संगती म्हणजे संगतीवर परिणाम आहे. झाली यामध्ये निश्चिंती. फक्त परमार्थात मनुष्य निश्चिंत होतो. संतांच्या चांगल्याच्या संगतीत मनुष्य निश्चिंत होतो. नाहीतर तळमळ सांग सुचली हळहळ चित्ताची ही तळमळ. म्हणजे तुम्ही निश्चिंत होण्याकरता असं तुम्हाला काय पाहायला मिळालं नाही देखील.
जे पाहायला मिळालं नाही ते आज पाहायला मिळालं. प्रत्येक ठेवणीमध्ये सगळं पाहायला मिळतं मला. क्रमी कीटक झुडाळ नागतोडा मुंगी मंगळा वगैरे प्रत्येकाला घर आहे. डोकराला घर आहे. बंगल्यावर माणसाने सारखे काढी जाऊ नये. प्रत्येक जीवनामध्ये आई वडील आहे. ज्या ज्या जन्मात आले प्राणी ते माय बाप दोन्ही. विना आई बापाचा जन्म होऊ शकत नाही. गाढवांना आई बाप आहेत ना, कुत्र्यांना गाढवांना आई बापाची ओळख आहे का? गाढवांना आई बापाची ओळख आहे का? कुत्र्यांना काय फरक पडला आपल्याकडे त्यांच्यात? प्रातस्मरणीय ब्रह्मभूत आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, ज्याला खरं परमार्थ करायचं आहे ना त्याने बाकीचं काही करू नये. उमराच्या डोळ्या घाली मण्याची माळ घालू नये. औषध गोपी चंदन लावून आग पांढर करू नये. पंढरपूरला जाऊ नये. आनंदीला जाऊ नये. मग फक्त आई वडील जिवंत असले तर देवासारखी त्यांची सेवा करायची. देव तुमच्या घरी येईल महाराज, तुम्ही त्याच्याकडे जाऊ नये. आपण पाहिलं सगळं पण आपण आपल्याला पाहिलं नाही. मी कोण आहे आपल्याला जाणीव. मी कवनाचे माझा सांगा आणि यावर हरणी वैसण्याची कोण तो नवरदेव कोणा नवलची. मी कोण आहे आपल्याला मीची भूल आलेली महाराज. आपण गुंगीचे. मी कोण आहे? परमपूज्य प्रातस्मरणीय वयवृद्ध तपवृद्ध रघुनाथ महाराज गावऱ्याला स्वयं नाव. अरे कोण लागून गेला तू कोण आहे? तू कोण आहेस? तुला काय माहिती? मी तो सोय परब्रह्म. मी तो सोय आत्मा. भाऊ म्हणजे तुमच्या घरी गडगंज आहे. तुम्हाला काय कमी आहे पण घरी ताकाचे सरोवरा घरी ताकाचे सरोवरा घरी ताकाचे सरोवरा घरी ताकाचे सरोवरा घरी ताकाचे सरोवरा
दृष्टांत दिलेलं आहे. ताकामध्ये चव आहे, ताकद नाही. संसारातल्या भोगामध्ये फक्त चव आहे बाबा, ताकद नाही. संसारात कशाकडे बोट का बंगल्याकडं मुलाने राहून दिलं बंगल्यात तर, आणि अलीकडचे नवीन मुलं आता आई वडिलाला बंगल्यामध्ये चौथाला लागूनच लोकांनी तुमच्याकडे कसं देऊ जाणार. गडगंड पैसा आहे, झोप येत नाही. नाही ते पकवान नाही, ताकद करण्यात खावा लागतं. असा भोग आहे सगळे. मुलगा झाला, आनंद झाला. लहानाचा मोठा झाला, आनंद झाला. शिकला, नोकरीला लागला, लग्न झालं, खानदानीची मालकीण मिळाली. मी जरा उघड बोलत असतो बरं. खानदानीची मिळाली. लग्न झाल्यावर नव्या दिवशी व्हायला काढा बाबा, याला खानदान म्हणते. असा भोग येथे मला सांगायचं. येथे नवनीता हा आनंद पुसत नाही, हा ब्रह्मानंद आहे मला. ब्रह्मदासाचे कडगुणे केले अर्जुना लागे नारायणे, ते अवसरी पाहुणे पातलो आनंद. ब्रह्मरस गोडी परमार्थामध्ये फार आनंद आहे बाबा, पण उपभोगता आला पाहिजे. त्या आनंदाला पारावार नाही. आनंदाचे कृपा मुखयाचे वाचा I
आनंदुरे आधी आनंदुरे सभा ह्या भेंतरी अवघा परमानंद आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे आम्हाला आता खात्यावर बसल्या महाराजांनी विचारलं म्हणजे मला अशी अवस्था असून तुम्ही कीर्तन करता मी कीर्तन करण्याकरता जन्माला आले अवस्था काय करते मला आणि खरं सांगू मला या 2 तासामध्ये मला जेवढा आनंद होतो तेवढा महिनाभर नाही आपला मोठा कुठे येथे जाऊन येतात आता नाही ते पाहिलं त्या नवनीताच्या पुरात तुम्ही वाहून गेलात आता जागा आपल्या घरी
प्रवासातून माणसाने बाजूला निघत जाऊ जीवनपणी नव्हे मेल्यावर सुद्धा निघत जाऊ पडून राहिले तळे खाई उगाची पोराबाळांचे पायी पडून राहिले तळे खाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझ्या अंगावर अकाला लावलं तरी जाऊ नये आज काल्याचा दिवस आहे 7 दिवस आपण म्हणतो तर श्रवण केलेलं आहे काल्याच्या कीर्तनकार महाराजांनी वेदांत सिद्धांत काही सांगत बसायचं नाही विद्यासागर वृत्तीप्रभाव रामृतानुभव चांगली उपासष्टी बामती आध्यात्मवाद परिणामवाद दृष्टीवाद जीवशिववाद वादत्वाद समोकारवाद काही त्याच्यात वादामध्ये काही नाही मला प्राप्त स्मरणीय ब्रह्मभूतांचे मदन महाराज एवढे विद्वान साधू होते 2 तास संस्कृत मध्ये कीर्तन करण्याची ताकद त्यांची 2 तास हिंदी मध्ये कीर्तन करण्याची ताकद त्यांची पण कधी त्या ताकदीकडे गेले नाही सोपं सांगितलं सगळ्याला करा हरिभक्ती पन्नूची कामा सोडवी यमापासून नामस्मरण करा ते स्वतः करायचं दुसऱ्याला करायला पाहिजे 40 गावाला सप्ताह एका व्यक्तीचा आणि आळंदीची वारी झाली आणि मदन महाराज मुख्यच्या सप्तेत मदन महाराजांनी एसटी करून पोरं आम्हाला घेऊन गेली रस्त्याने चालल्यावर अरे भजन करा म्हणजे मदन महाराजाचं काम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम लग्न लागल्यावर गोड आणलंय तुम्ही वाटत होते म्हणून आता गपचीप बसावं कंडक्टरने फील दिली गाडी उभी केली थोडा वेळ थांबले आले चला ना तर कंडक्टरने सांगितलं म्हणजे नाही ते आमच्या गाडीमध्ये नेम नाही तुम्ही भजन करायचं कोणी सांगितलं म्हणजे तुला कुठे कायद्यामध्ये नाही तर लावून देऊ आम्हाला काय तिकडे भजन करायचं इथे बी करायचं त्याला पळावतो मोठ्याने लागले म्हणायला पुन्हा कंडक्टर म्हणला चालव नाही म्हणले तुला आमच्यामध्ये भजन करावं लागेल त्या कंडक्टरला त्याच्यामध्ये गाडीत नाचायला मला हे सांगायचंय सोपे वर्मा सांगितले सांगतील टाळ दिंडी हाती घेऊन येणार काला या काल्याच्या कीर्तनकार महाराजांनी बाकीचं काही सांगायचं नाही सांगायचं ते एकच चरित्र उच्चारावे केले देवे बोलोरी केले देवे बोलोरे केले देवे बोलोरे उच्चारावे केले देवे बोलोरे केले देवे बोलोरे
गोपीचे चारित्र्य वेगळे वेगळे, गोपाळाचं आगळं वेगळं. गोपाळा दोनच चारित्र्य केली. पहिली केली ती मारामारी, दुसरी केली ती चोरी. मारलं कोणाला? दुष्ट दुरात्मे दुराचारी होते आता काटा पाप नाही बरी का त्यात. कागा बागार ठा मारिले बागार पाणी, मारिले बागार पाणी, कागा बागार ठा मारिले बागार पाणी, मारिले बागार पाणी. अवघी पैसा खाणी, अवघी पैसा खाणी, उडावली अवघी पैसा खाणी, अवघी पैसा खाणी, उडावली. वाईटाला मारले तर पाप नाही, पण नाही उलट. दुष्ट दुरात्मे होते ते मारले. अहो यांनी मामा मारला स्वतःचा. प्रातस्मरणे आमचे वामन भाऊले बोल म्हणायचे, पाठ तुझा मामा मारिला. पुढे दुसरं काम सुरू केलं, चोरी करायची. कशाची चोरी केली? कोंबड्याची, गोदाड्याची, फक्त लोण्याची चोरी केली. घर पाहुणे एकांताचे, एक व्री घडवणे टाके. चित्त चोरी येणे नंदाच्या नंदनी, तुका म्हणे येणे गरुड. चित्ताला लोण्याची पदवी म्हण. मृदो सभा हे नवनी कैसे सज्जनाचे चित्त तन्मय झालं. घरात काम धंद्याला लक्ष लागणार. पहिले श्वासांच्या हातामध्ये कारभार असायचे ना. पहिले मूर्ख माणसं आई वडिलाला घरात राहून देत होते, पण माणसं मूर्ख होते ना. आता तुझ्या चार माणसं झाले मला, हम दो हमारे. आता इथून पुढे तर हा मार केले आणि हा मार केले, दो बी नाही. आता लग्न झाले लोण्याची चोरी व्हायची. आमच्या आई बहिणीला 4 गोष्टीवर जास्त प्रेम आहे: शेण, साडी, गाडग, जावळ. प्रातस्मरणे आमचे गुरुजी जावयाचा एक प्रकार सांगायचे. जावयामध्ये 3 प्रकार आहेत. एक लांबचा जावई, एक गावातला जावई आणि एक घर जावई. कानावर करू द्या. दूर का जवई फूल समान, फुलासारखा त्याचा आदर. गाव का जवई अर्धा, घर जवई सबका करता. त्या सासा एकमेकीवर काळ घ्यायच्या, सोनाबरोबर बांधायच्या, गाणं चोरून खाती. लग्न लावून आणल्याच्या वेळेला त्याच्या माईच्या गाणच्या सारखे हातपाय होते. आता 6 महिन्यामध्ये जायची कोंडी झाली. पहिले मुलीला वाटा लागत असताना आई वडील नातं गोत्र सगळे त्या मुलीला समजावून सांगायचे, बाई तुला खाटल्याच्या घरात दिली, आई बापाचं नाव सांभाळ, कोणाला माघारी बोलत जाऊ नको.
दिसल ते काम करी जात पुढे येईल ते खात जा. ती मुलगी आपण कुणाचं खडकाचं खायची, कुणाचं उच्च खायची, झाली बकरची बकर. सासू सुनाचं भांडण लागलं. एक म्हातारी काठीची एकेकाली म्हणजे कामून आता एवढा समाज लावला याच्यामध्ये का म्हणे एक केलं बायको अमले चोर म्हणजे ते तोंडावर चिन्ह नाही, चोराचे चिन्ह तोंडावर आहेत. म्हणून शिडीतला चोर दिल्लीला सापडतो. एक दृष्टी आहे आपला मोठा कुठे. मग कोण चोरी करतं? त्या म्हातारीने सांगितलं बाई ते नांदाचं पोर चोऱ्या करते. अहो म्हणजे त्याला काय कमी, म्हणजे ज्याला कमी नाही तेच खरी चोऱ्या करीत असते. ज्याला कमी नाही ना तेच डांबर खाते, सिमेंट खाते, घडी खाते, सारखा खाते. आमच्या गावाला 25 संडास आले होते, खाल्ले पचन शक्ती लई येत. काय करावं म्हणजे त्याच्या आई वडिलाला घरांना सांगा तुझे आई वडीलच कोर्टात पाहिजे. सगळ्या गवळणी मिळाल्या, गवळणी मिळवणे सगळी आल्या यशोदेवरी आवडी आपला वनमाली प्रलय आम्हा दिला. बाई तुझ्या पोराने आम्हाला कसं केले, काय केलं बाई माझ्या पोराने? कवार भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे तोडिले, शिंके आवितेचे तोडिले. बाई तुझे अहो माझ्या तुम्हाला कीर्तनाला येतो कवार लावायचं दिसायला माझ्या लिडी आहे काय 107 वर्षाचं वय माझं. माझ्या हातात नाही निम्या गावाचे कवार लावले तर माझं लावायचं. दुसरं विचारलं तुमचं काय केलं म्हणजे काय सांगू. रात्री आला आमच्या घरात, गाडी निघला होता म्हातारा, उचलून टाकायचा गेला पोरीला साईला त्याला. तिसरीला विचारलं तुमचं काय केलं. रात्री गाया सोडून देतो, त्यांच्या जागी गारो बांधतो, लहान मुलाची चिमटे घेतो, असा घेतो डाव घे. यशोदे कृष्णाला सांगावे मी तुम्हाला कधीच ऐकायचं. यशोदे कृष्णाला सांगायचं त्याचा आराखडा. यशोदेच्या लक्षात आलं. नंदराजाला बोलावून घेतलं, सांगितलं लेकरू तुम्ही सांभाळा. मावल्यावर लेकरावर चांगले संस्कार करायचे तुमच्या हातात आहे. लेकराला जाऊ बोलत जाऊ. लहान मुलं बाळा तुम्हाला दूध प्यायचं का, बाळा तुम्हाला दूध भात खायचं का, बाळा तुम्हाला सुचे करायचे का. लेकरावर परिणाम होतो बाळा. आमच्या उघडं बोलायचं बाळ्या तुला मुद्दा येतंय का. मोठा झाला नंदराजाने सांगितलं कृष्णा 12 वाजल्या, तालुक्याची वेळ झाली, आता गावात राहायचं नाही. म्हणजे जाऊ का साप्त्याला जायचं नाही. मग गाई पाठीमध्ये जायचं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भारत देशामध्ये 2 दैवत मुख्य आहेत महाराज. घरामध्ये आई आणि दारामध्ये गाई. आता दोन्ही दैवताचं परमात्रच आहे. घरात आई नाही, आता दारात कोंबडी, घरामध्ये चोंबडी. घेऊन ना घे मी कशाला बोलू काय मला द्यायचं. आता जगायचं ते काही पाठीमागे जायचे, सगळ्या गोपाळाला घेऊन शिणे शिदुऱ्या बांधून द्यायचे, माताने खेळ खेळायचे. गड्याचे खेळ गडी खेळ, पण बायाचे खेळ बाया खेळायचे. आता समान हक्क झाल्यामुळे गड्याचे खेळ बाया खेळायला लागल्या, बाया कुस्त्या करायला लागल्या. आमच्या हरामेला यंदा 2-4-5 बाया आल्या होत्या. आमच्या सरपंचाने हाताला धरून फिरवल्या. पण आता
आर खाण्याचा तरी गडी उठून का बाहेर 5-5 हजार रुपये टोळी पात्र घेऊन वाढले नव्हते. आता गड्याने एक काम करीत जावा तरुण पिढी लांब लांब केस टाकायची भरून बांगड्या घालायच्या 25-20 हजाराची साडी नेसायची साखर गोटे खेळायच्या खेळ खेळला म्हणजे घाम येतात घाम आला की भूक लागत घाम आला की भूक लागत. आमचे तुकाराम महाराज पेंढर पण होत म्हणजे देवा 12 वाजल्या आता कुठपर्यंत खेळायचंय कांदे भात पोटी भूक काय काय करायचं म्हणजे जेवायचं. भगवंतांनी सांगितलं गायची वळती हाना गायला घाम झाला गाई वासाला पाणी पाठवा आई वडील जेवले तर चौकशी करा मासा जेवायला. चितुऱ्या सोडल्या आमच्या तुकाराम महाराजांनी चितुरी बांधली म्हणजे देवा जगलो वाटलो तो पुढच्या वर्षी येण्याचं शेवटचं दर्शन आता का अरे तुझ्या संगतीनं राहायचं ना आणि आमचं खायचं तू मोठ्याचं नाही पण तुझे रोज एक पक्वान नाही आमचा पहिला का देवाला जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धागणी नाही मग करतो का काला तुझं आमचं एक जागा कबडी जाऊ कडकाला जीवाची शिवाची गाठ घालून दिली संशय छेद झाला जळची भेद झाला देहाचं तादात्म्य सुटलं स्वरूपाची गाठ पडली आणि त्याचं नकल काढलेले जे उतारे त्या भक्ताच्या पहिल्या कडव्यामध्ये तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील यथामती यथावकाश झाली सेवा जनता जनार्दनांच्या श्री गुरुनाथांच्या जमलेल्या देवरूपी स्वतंत्र गुरुवर्य मदन महाराजांच्या चरणी अर्पण करून तिथे पूर्ण विराम सकल स्वभावामुळे आमच्याकडून काही चुकीचे शब्द गेले असते आई वडिलांच्या आमच्या कारणाने क्षमा करा. योग्य वाटत असते ते मनाला पटत असते पण आता स्मरणीय माझ्या भाऊंचे गुरुजींचे गिरीधरा समाजाला हात जोडून पाया पडून विनंती आई वडिलांची सेवा देवासाठी करा मावल्यावर सासू सासऱ्यांची सेवा करा मालकाची सेवा करा देव तुमचं कल्याण करेल. ज्ञानेश्वर Thank you.